त्यांचं आदरातिथ्य करणं ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृतीच नाही तर हा बाबांचा असलेला वारसा प्रतीकजी पेसेकर आणि मयूरजी पेसेकर यांनी जपलाय म्हणून ते घेऊन आलेले आहेत आपल्या समवेत स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2022। या दरम्यान या मॅचच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती आदरणीय अजयजी रावत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक मनपूर्वक स्वागत। या स्पर्धेच्या वतीनं तुम्ही स्पर्धा पाहतात कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा। अनेक दिग्गज समालोचक आपल्या समोर जोडले गेलेत। व्हॉइस ऑफ कर्जत, व्हॉइस ऑफ रायगड, आदरणीय मच्छिंद्र पाटील सर, समीरजी सोमणे सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। नक्कीच आपण पाहतोय थेट प्रक्षेपण तुम्हाला tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। 189 या विभागामध्ये या चॅनलवरती केबल नेटवर्कवरती तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल। त्याच पद्धतीने ठाणे, रायगड, उरण, कर्जत, नेरळ 96 7 स्टार केबलच्या वतीने तुम्हाला ही स्पर्धा लाईव्ह घरी बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद मिळू शकतो। एस समीरजी सोमणे सर। जयराज आणि धनंजय जोडी मैदानावरती दाखल झाले। बॅटिंग करणारी टीम जाई विरोधात वडूनगर आणि गोलंदाजीसाठी येतोय वडूनगर टीमचा गोलंदाज घनश्याम पाटील। 5 ओव्हरची मॅच आहे आणि ग्रीन लश आउटफील्ड वरती सर्व क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जयराज, त्याच्या समवेत आहे धनंजय, गोलंदाजीसाठी येतोय तो घनश्याम पाटील। फर्स्ट बॉल, पॉवर प्लेची सुरुवात, पहिला चेंडू आडव्या बॅटने मिड विकेटला, अफलातून स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार। प्रेक्षक सारे मैदानावरती आले, मजा लुटाया। मगाशी आवर्जून ओमकारने सांगितलं की किमान पाऊणे 3 तास किंवा 3 तासाचा प्रवास करून जाई या संघ या ठिकाणी उपलब्ध झाला, या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी आलाय। मला असं वाटतं कदाचित ते बसनी येत असतील तर तिथूनच सेट होऊन आलेत। त्या प्रतीचा हा फटका होता। स्लॉक स्वीप या खेळपट्टीवरती खेळणं थोडं कठीण काम आहे, परंतु घनश्याम पाटीलच्या विरोधात उगारलेलं हे आक्रमण पहिल्या चेंडूवर 4 धावा। थोडा वेगाने टाकला होता, उडवला मिडऑफच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षक पोहोचेल, यस पोहोचला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेतली जाते। या खेळपट्टीचा हाच नजराना आहे। म्हणूनच मी मगाशी म्हटलं की क्रीडांगणावरती ग्रीन लश आउटफील्ड आहे, खेळपट्टीवरती थोडासा ग्रास आहे, चेंडू स्लो येतोय आणि तिथे लपकला गेला बॅट्समन, आउट झाला तो जयराज। खरं तर या संपूर्ण बेल्टमध्ये अशा प्रतीच्या जर का स्पर्धा दादांनी ठेवत आल्या म्हणजे याचाही वारसा, कारण बाबांनी जी स्पर्धा हाती घेतली तो वारसा ते पुढे चालू ठेवतायत। इतक्या उत्तम प्रतीचं काम ते करतायत। मला असं वाटतंय आपल्या परिसरातून आज आपण म्हणतोय की आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावरच्या महासत्ता आज उतरणार आहेत, तर याच परिसरातील देखील महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही। इतकं छान काम या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलंय। आता खेळपट्टीने रंग दाखवायला सुरुवात केली। पहिला चेंडू स्लॉक स्वीप खेळला, तो गेला मिड विकेटला, चौकार। दुसऱ्या चेंडूवरती चेंडू पडल्यानंतर घनश्यामनं ओळखलं की चेंडू थोडी हरकत घेणार, कारण चेंडूवरती असलेला कापूस जो गालीचा आहे आणि क्रीडांगण खेळपट्टीवरती असलेला ग्रास यांच्यात काहीतरी हरकत होणार, हरकत घेतली, बॅट्समन फसला आणि तिथे कॅच मात्र घेतली ती यशने। चांगला झेल त्याने टिपला, माघारी परतलाय तो जयराज। धाव संख्या 4, 1-4। फुलटॉस बॉल बॅटवरती घेतला, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू काढला, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जाईल सीमारेषा पार। या ओव्हर मधला दुसरा चौकार। बांधा असायची, बांधांवरून चेंडू उडून निघून गेला तर चौकार कार्पेटचा, नाहीतर मग 3-3 किंवा 2-2 धावून काढायचे। आता गणित बदललंय, पहा फक्त गॅप मधून चेंडू ढकलला, मिळाल त्या 4 धावा। हाफ ट्रॅकर बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमारेषा पार। षटकार येतोय बॅट्समन प्रशांतच्या बॅटमधून।
मगाशी मॅडीने उल्लेख आवर्जून केला की काल थोड्या लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या. हे खेळाडू असे आहेत, आपण त्यांना उगाच महासत्ता म्हणत नाही, जिथे जाल तिथे अडॉप्ट करून घेतात. कंडिशन्स काय आहेत, मग इथे ड्यू जरी असता, खेळपट्टीवरती ग्रास तरी आहे, तरी सुद्धा बॅट्समनने आता स्वतः हा जो काही कन्सेप्ट तो अडॅप्ट करून घेतला आणि त्याच पद्धतीने आता इथे बॅटिंग चालू आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने मारायचा होता, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून एकच धाव. एक धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल तो 15 वरती. चांगली सुरुवात ओमकार जाई संघाची. फलंदाजी करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये एक विकेट जरूर गेले जयराजची, परंतु 2 चौकार आणि 1 षटकार मात्र खेचला गेलाय. एकूण धावा 15. क्वालिटी आहे दोन्ही बाजूला. एका बाजूला RV11 वडून नवघर आणि दुसऱ्या बाजूला सम्राज्ञी 11 जाई. सुरुवात जयराजनं 4 केली, त्यानंतर घनश्यामनं उत्तर दिलं. पुन्हा एकदा जाई कमबॅक करताना पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावात 15. इथे डिफेन्सिव्ह स्वतः शॉट चेक केला, पाहिला की स्विच इटच्या प्रयत्नात होता, गोलंदाजाने गती कमी केली आणि त्यानंतर ओळखलं की कदाचित माझी विकेट जाईल, त्या डिफेन्सिव्ह पवित्रा त्याने अवलंब केला. पहिले षटक झाले ते समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती मात्र 15. एक बाद 15 बाद होणारा फलंदाज होता जयराज, ज्यानं चौकार खेचला. या ओव्हरमध्ये 2 चौकार आपण पाहिले, त्याचबरोबर 1 षटकार आपण पाहिला. लेफ्टी बॅट्समन प्रफुल्ल प्रशांत चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटवरती चेंडू येतात. ओमकार पुन्हा एकदा तो बलून आपल्याला सांगतोय की वाऱ्याचा रुख कदाचित 10, 10:30, 11 नंतर थोडासा बदलताना दिसतोय. याही गोष्टींचा खेळाडू मैदानावरती विचार करणार आहेत आणि या सर्व खेळाडूंना आज मी सांगतोय की जास्तीचा वेळ घेऊ नका. काल उद्घाटन समारंभ होता म्हणून कालचा एक सामना बाकी आहे, परंतु आज सर्व सामने अगदी वेळेत आपल्याला संपन्न देखील करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 15. फर्स्ट पॉवर प्लेची समाप्ती झाली. सेकंड पॉवर प्ले मध्ये येतील का ओमकार असेल आता बॅट्समन प्रशांत आणि जयराजच्या मनामध्ये. सुरुवात तर चांगली मिळाली आहे. विकेट पहिली आपण गमावली आहे देखील, त्याच्यामुळे सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट रोल. या दोन्ही फलंदाजांना ते करायचं आहे, कारण क्रिकेट जरी 5 षटकांचं शॉर्ट टर्मचं असलं ना, इथे देखील 3 फॉर्मॅटमध्ये तुम्हाला खेळावं लागतं. P1, P2, त्यानंतर तिथे आक्रमकता जर झाली तर मग शेवट तुम्ही हळूहळू गोड आणि डेट ओव्हरमध्ये आक्रमण करू शकता. पण इथे सुरुवातीला धक्का देखील लागलाय आणि रन्स देखील आलेत, त्यामुळे या कंडिशन्स आहेत ना दोन्ही बाजूला समतोल आहेत. समीर सर, ओमकार बरोबर आहे, कारण रिक्स घेतल्याशिवाय तुम्हाला चौकार षटकार मिळणार नाही. रिक्स घेण्याचं काम जयराज देखील करत होता, तो कॅच आउट झाला, परंतु त्यानंतर आलेल्या बॅट्समनने प्रशांतने देखील चौकार आणि 1 षटकार खेचला. रिक्स घेतली, धावा मिळवल्या तर एकूण 15. सेकंड ओव्हरमध्ये येतोय गोलंदाज दिनेश चौधरी. चांगला दिनेश चौगुले, एक मोठं नाव भिवंडी टेनिस बॉल पटलावरचं. फार अनुभव प्रचंड आहे दिनेश चौगुलेकडे. बॅटची कडा घेऊन अंगावरती चेंडू आदळला. खरं तर एक्स्ट्रा कव्हरला ढकलायचा होता. डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. पहा ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण आहे त्या दिशेनं गोलंदाजी. मुगाशीच तुम्ही म्हटलात की त्याच्याकडे असलेला अनुभव पहिल्याच चेंडूवरती तो दाखवतोय. जसा फिल्डिंग सेटअप आहे त्याच पद्धतीनं त्याच लेंथ आणि त्याच लाईनवरती तो गोलंदाजी करतोय. नक्कीच एक गोलंदाजासाठी पारितोषिक येते. प्रत्येक विकेटसाठी धीरज पेसेकर यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक. प्रतिस्पर्धी संघ समीर सर आपण पाहिला ना तर सम्राज्ञी 11 जाई हा संघ खेळतोय. या सम्राज्ञी 11 जाई आणि त्यांच्या विरोधात RV11 वडून अवघर या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. बॅटिंग करणारा संघ आहे तो अर्थातच सम्राज्ञी 11 जाई. दिनेश गोलंदाजीसाठी आलाय. समोर असेल बॅट्समन धनंजय. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने गॅप आहे. क्षेत्ररक्षक देखील पोहोचतोय तिथपर्यंत. एकच धाव, एक धाव आणि एका धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल तो 17 वरती. रोशन धुळे आपल्या समोर ते कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर. फार महत्वाची भूमिका या संपूर्ण स्पर्धेसाठी ते देखील पार पडतायत. समोर आपल्या डाव्या हाताला अगदी आपण पाहतोय बाईक, अवेंजर बाईक. मला असं वाटतंय की पहिल्या सीझन पासून ही बाईक आपण पाहतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. रोशन धुळेचा हात देखील म्हणत असतील अपना टाइम भी आएगा. 17 धावा. लोअर फुलटॉस बॉल मिड ऑफला फिल्डर. पहा काय गोलंदाजी चालू आहे दिनेश कडून आणि त्याच्याकडे असलेला एक्सपिरियन्स, अनुभव. सेकंड पॉवर प्ले मध्ये, कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्यात त्या 15. सेकंड पॉवर प्ले मध्ये ॲज अ बॉलर जेव्हा तुम्हाला कॅप्टन बॉलिंग देतो तेव्हा तुमच्या डोक्यात असतं की कुठेतरी विकेट घ्यायचेत, नाही तर धावा तरी रोखायचेत. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आजकाल गोलंदाज विकेटच्या मागे फंद्यात पडत नाही.
ते गोलंदाजी करत असताना धावा कमी देण्याचं काम करत असतात, आपोआप बॅट्समन विकेट देऊन जातात. त्याच पवित्र्यानं गोलंदाजी चालू आहे ते दिनेशची. आता पाहायचंय की धनंजय आणि प्रशांत कशा पद्धतीने आक्रमण करतील. दिनेश चौगुले हा लोवर फुल टॉस बाडान पाडमन बाहेर काढलं ऑन साइडला वॉट अ शॉट गवताच्या गालीच्याला गुदगुल्या करत बॉल सीमारेषा फाडत काऊ कॉर्नर लाईट्स 4. टेनिस क्रिकेट .inच्या त्या स्क्रीनवरती जास्त लक्ष होतं. एक फिल्डर होता लॉंगॉनला, एक फिल्डर होता, समोर देखील स्क्रीन आहे शॉर्ट मिड विकेटला. या दोघांच्या मध्ये जी नॅरो गॅप होती, आपण छोट्यात मराठी भाषेत सांगूया साधा सोपा शब्द गल्लीतून बाईक काढणं, तसा हा चेंडू काढला, परफेक्ट काढला. पहा किती नॅरो गॅप आहे. त्या टायमिंगनं लोअर फुल टॉसला टायमिंग प्रॉपर होतं आणि गॅप मधून ढकलून दिला तो 4 धाब्यांसाठी चौकार. आणि या चौकाराची दिनेश गरज चौगुलेचे खरं तर जे चॅलेंज होतं ना ते चॅलेंज स्वीकारून त्याच्या अगेन्स्ट धाडसानं दाखवलेला एक कलात्मक फटका होता. चॅलेंज तर स्वीकारायची. स्पर्धा 2 लाखाची आहे, 2 लाखाची स्पर्धा जिंकायची आहे, तर हे चॅलेंज स्वीकारावंच लागणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यस अगदी यष्ट्यांच्या समोर सापडला. चॅलेंज स्वीकारलं होतं अगोदरच्या चेंडूवरती धनंजयनं, परंतु त्याला माघारी पाठवलं ते दिनेशनं. आज संपूर्ण दिवसभर हे चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कोण म्हणतं 5 ओव्हरच्या बॅटल आहेत, कोण म्हणतं की 5 ओव्हरची मॅच आहे. इथे एका एका चेंडूवरती संघर्ष चालू आहे. हा शेर तर तो लगेच 1.25 शेर, यानं एक केलं तर दुसरा एक करतोय. म्हणजे तोडीस तोड उत्तर आज संपूर्ण या दिवसभरामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण त्याचं निमित्त एकच आहे, या संपूर्ण विभागामध्ये सर्वोच्च स्थापन केलेली स्पर्धा, अर्थातच स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2022. अगदी आपण पाहिलं ना, आपण काही क्षणाआधी समीर सर म्हणालो की दिनेश चौगुले एक स्टार प्लेअर आहे, त्या सोबतीने त्याच्याकडे अनुभव आहे. कदाचित ती लाईन चौकारानंतर बॅट्समन विसरून गेला. संयम फार महत्वाचं आहे या विकेटवरती. हे क्रिकेट 5 षटकांचं जर इतर कोणतं मैदान आहे तर आक्रमक आहे, पण जर खेळपट्टी जर आपण पाहिलं प्रतीक पिसेकर आणि त्यांचा जो ग्राउंड स्टाफ आहे जगन्नाथ क्रीडा संकुलचा त्यांनी बनवलेली आहे. लेदर बॉल विकेटवरती हलकंसं ग्रास जसं आपण पाहतो जिथे चेंडूला हरकत मिळते. जर बॉलच्या ग्रीपनुसार लेदर बॉल क्रिकेट जसं आपण खेळतो, बॉलचा जो फर आहे तो फार महत्वाचा असतो चेंडू स्विंग करण्यासाठी. इथे देखील तसंच काही होत आहे. इन स्विंगर आउट स्विंगर पाहायला मिळतात आणि कालच्या दिवसामध्ये 50-60 या धावा देखील दुर्मिळ होत्या. 38 देखील काल रोखल्या गेल्या. आज मात्र 50 ते 45 नक्कीच एक मोठं लक्ष आहे. कसं आहे की आपण म्हणतो ना की दिवाळीमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये फटाक्यांची माळ दोन्ही बाजूने लावावी. भले ती लवकर संपते, परंतु मजा एक काही वेगळीच असते. तसं काम केलंय. गोलंदाजांना देखील 7, फलंदाजांना देखील 7. तोच प्रयत्न होता बॅट्समनचा. आणि इथे पहा दिनेशने आणखी एक विकेट घेतले, आणखी एक फलंदाज माघारी परतणार. त्याचा जलवा त्याने इथे सादर केला. एक चौकार त्याच्या विरोधात आला, परंतु तो चौकार खरं तर जाई संघाला पेटवणारा ठरला. अंकुर पेटवलं गेलं आणि त्यानंतर विकेट घेतल्या त्या दिनेशने 2. दुसरं षटक झालं इथे समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11च्या सरासरीनं पॉवर प्लेची समाप्ती झाली असताना त्या मात्र 22-22. हाय जोडी लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची हाय जोडी लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. अनेक साथीदार आहेत. पहिल्या पर्वामध्ये देखील मी समालोचन करण्यासाठी आलो होतो या स्पर्धेला. आणि ज्या पद्धतीनं स्पर्धा भरवण्यात आली होती, या क्रीडांगणाचा या संपूर्ण संकुलाचा कायापालट ज्या पद्धतीनं दोन्ही बंधुराजांनी केलेला आहे, त्याला साथ देखील त्यांच्या संपूर्ण ग्रुपची आहे. मगाशी मी आवर्जून नावं घेण्यात आली, माडेकडून नावं घेण्यात आली, ओमकारकडून नावं घेण्यात आली की या सर्वांच्या पाठिंब्यानं ही स्पर्धा आपल्याला साकारताना दिसते. मयंक 11 माहुलगाव आणि भूमी 11 धानीव या दोन्ही संघांना विनंती असेल आपण रिपोर्ट करा, जेणेकरून चालू सामन्याच्या मध्यांतराला इनिंग ब्रेकमध्ये आपली नाणेफेकी केली जाईल. क्षणाचा विलंब न करता दोन्ही संघांनी लगेच रिपोर्ट करायचं आहे. आणि एक महत्वाची सूचना देखील आहे. धारावी टीमचे कॅप्टन सचिन नाईक आणि वडवली ब चे कॅप्टन विशाल पाटील, तुमची जी मॅच नंबर 4 आहे कदाचित तिसरी देखील तुम्हाला खेळवावी लागेल. त्यामुळे तुम्हाला वेळेवरती इथे पोहोचायचं आहे.
वाकण संघानं तर रिपोर्ट करायचाच आहे, पण गोरसई ब काही अडचणी आहेत, त्या देखील जर क्लिअर झाला तर वेळेवरती पोहोचेल, अन्यथा थोडंसं वेळ लागेल. त्यामुळे रिक्वेस्ट आहे ती दारावे आणि वडवली ब ला की प्लीज तुम्ही थोडंसं कॉपरेट करा, सहकार्य करा आणि तुम्हाला मॅच नंबर 3 खेळण्यासाठी पोहोचायचं आहे. आपण जाऊया समीर सोमने सरांकडे आणि पुन्हा एकदा त्यांच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जॉईन होण्यासाठी आपण इन्व्हाइट करू आज जे आपल्यासोबत जोडले गेलेत रमेशजी शिंदे महाराज. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेली आहेत आणि षटकांच्या समाप्तीनंतर धाबसंख्या ती 22. 11ची सरासरी आहे. विकेट गेल्या 4. विकेट गेलेल्या 4. जास्त वेळ घेऊ नका ही आयोजकांकडून सूचना येते. 5 षटकांसाठी या खेळाडूंना मला असं वाटतं 25 मिनिटं खूप झाली, कारण हे सर्व प्रोफेशनल. तर धाबा आहेत त्या 22. चांगला फटका, खूप चांगला फटका. 4 धावा मिळतील ओव्हर टू डीजे. मिड विकेटच्या माफी असावी, एक फिल्डर त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता आणि त्याच्या गॅप मधून काढलेला हा चौकार. 4 धाबा, एकूण धाबा संख्या 26. चांगली सुरुवात षटकाची बॅट्समन करत असताना. ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू. विकेट पहा, विकेट किपर चांगली कामगिरी करतोय. योगेश त्या ठिकाणी तैनात होता. या एक धावा हे जे काय म्हणतात ना, संपूर्ण मॅच मध्ये हायलाइट करणारे जे क्षण असतात, छोट्या छोट्या ज्या फिल्डिंग असेल किंवा एखादी कॅच असेल फिल्डिंग करत असताना, तर या गोलंदाजाला कुठेतरी आत्मविश्वास देत असतात. एक धाव वाचवली स्ट्रायकिंग एंडला तोच बॅट्समन आता परत असेल. एकूण धावा 26. विकेट गेल्या 4. चांगला चेंडू, चांगला चेंडू. फक्त पायाची लाईन कुठे आहे? व्हाईट बॉल. लेंथ खूप छान होती, परंतु हा चेंडू थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलने एक धाव, स्कोर जाऊन पोहोचेल 27 वरती. 27. सम्राज्ञी 11 जाई त्यांच्या विरोधात RV 11 वडूनवगर. चालू असलेला हा सामना. आडव्या बॅटने पहा, पॅरलल स्ट्रोक. लॉंग ऑनला फिल्डर नाहीये. बॉल गेलाय सीमारेषा पार. पंच सांगतील हा जातोय चेंडू सीमारेषा पार. षटकार. धानीव आणि माहुलगाव टीमच्या कॅप्टननं त्वरित रिपोर्ट करायचा आहे. कॅप्टन आसिफ धानीव लगेच यायचं टॉससाठी किंवा कलवा, आणि माहुलगावचे कॅप्टन मंगेश वैती टॉससाठी त्वरित पोहोचायचं आहे. आणि या मॅचमधली जी विनर टीम आहे लक्षात असू द्या, कुठेही जायचं नाहीये. पुढच्या मॅचमधल्या विनर सोबत त्यांना लगेच सामना खेळायचा आहे. बॅक टू द बॉलर, बॅक टू द बॉलर. चला, गोलंदाज देखील इथे प्रत्युत्तर देतो आणि हेच तर खरं पाहायचंय. सकाळच्या 17 पासून मी जेव्हा इथे उपस्थित झालो, प्रेक्षकांची रेलचेल आम्ही क्रीडांगण पर पाहिली. त्यांच्यासाठी देखील इथे प्रेक्षकगृह तयार करण्यात आले. सावलीत बसून मस्तपैकी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एक चौकाराला डॉट बॉल, एक षटकाराला एक डॉट बॉल. चांगलं बॅटल मैदानावरती सध्या. प्रयत्न होता फलंदाजाचा लॉंग ऑफच्या दिशेनं मारण्याचा, परंतु षटक झालं इथे समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पोहोचले ती मात्र 33. या षटकामध्ये धावांचा ओघ आपण थोडासा पाहिला, कारण विकेट गेल्या होत्या. असं वाटलं की कदाचित असं वाटलं होतं की धावसंख्या थांबवण्यात येईल, परंतु जे आक्रमण केलं बॅटर हर्षने ते मात्र चांगलं राहिलं. या षटकामध्ये त्याने एक चौकार, एक षटकार खेचला. यशनं कमबॅक देखील केलं. एक विकेट त्यानं घेतलेली. 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या धावफलकावरती ते मात्र 33. जी सूचना करण्यात आलेली आहे की दोन्ही कॅप्टन आपण लवकरात लवकर अगदी व्यासपीठावरती या. तीन षटकं धावसंख्या झाली ती मात्र 33. माझ्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये रमेशजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचं स्वप्न रमेश सर जे आज सत्यात उतरवताना दिसत आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला
की या संपूर्ण बेल्टमध्ये मी असं क्रीडांगण पाहिलेलं नाहीये. DJ रॉनी देखील आमच्या समोर होते, त्याने देखील सांगितलं की समीर, या संपूर्ण स्पर्धेमध्ये काम करण्याची वेगळीच एक मजा आहे. समोर जो गालीचा पसरला हा संपूर्णपणे हा मनमोहित करतोय अशा पद्धतीचा, आणि त्यावरती जी सजावट करण्यात आलेली आहे, जी सजावट अगदी आपण पाहतोय की इतका उत्तम स्टेज, समालोचन कक्ष एक वेगळा पाहतोय, त्याचबरोबर संपूर्ण टेक्निकल टीम जी लोकांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवते, ती टेनिस क्रिकेट .in टीमसाठी एक वेगळा कक्ष अगदी आपण पाहतोय, खेळाडूंसाठी एक वेगळा कक्ष आहे, प्रेक्षकांसाठी एक वेगळा कक्ष आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा तुमच्या आमच्यासाठी घेऊन आलेले आहेत मयूर ग्रुप आणि त्याचे सर्व शिल्पकार, सर्वच मी सगळ्यांना म्हणेल, कारण मयूर दादांना आणि प्रतीक दादांना त्यांची साथ मिळते आणि त्या सहकार्याच्या जोरावरती या संपूर्ण बेल्ट मधली सर्वात मोठी स्पर्धा ते आपल्या समोर घेऊन आलेत आणि तब्बल प्रथम पारितोषिक आहे 2 लाखाचं. निश्चितच समीर सर, असं म्हटलं जातं ना की राजे शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करावी, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उर्वरित कार्य आहे ते धर्मवीर छत्रपती शंभू राजांनी करावं. आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने घरातील संस्कार, सर्वोच्चतेची गाठणारी परिमाणं, या सगळ्या गोष्टी स्वर्गीय जगन्नाथ बाबांनी केल्या आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचं काम कमी वयामध्ये यशस्वी उद्योजकांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव पोहोचवावं. लहानांपासून थोरांपर्यंत, थोरांपासून लहानांपर्यंत प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं जावं, ते नाव म्हणजेच आदरणीय मयूरजी पिसेकर सर. विकेट हॅट्रिक बॉल होता. कदाचित मला असं वाटतं की कॅच आणि दिनेशने मला असं वाटतं कॅच सोडले, परंतु कठीण काम, अशा कॅचेस घेणं खूप कठीण काम आहे. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 34 वरती. 34. चांगला खेळ चालू आहे मैदानावरती. सम्राज्ञी 11 जाई जो अगदी 3 तासाचा प्रवास करून मैदानावरती आले. वडूनवगर साठी मला असं वाटतंय आमचा संपूर्ण बेल्ट आता ओळखतो वडूनवगरला. कित्येक स्पर्धा ते आमच्याकडे खेळतात. RV11 वडूनवगर. परंतु सध्या 2 फलंदाज संघर्ष चालू आहे जाई टीम कडून. एक रितेश आणि त्याच्या साथीला तो मात्र हर्ष. निश्चितच समीर सर, प्रवासामध्ये केलेले सगळेचे सगळे विचार या मैदानामध्ये उतरवण्याचा प्रयत्न जाई संघाचा यशस्वी राहिला आहे. दिनेशने टाकलेला ब्लॉक होल्ला चेंडू. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव घ्यायची, फेक झाले परंतु थांबवलाय. रोशन त्याचबरोबर काल देखील या स्पर्धेचं गुणलेखनाचं काम करत होता. रोशनने एक चांगली गोष्ट सांगितली की काल सगळेजण चाचपडून खेळत होते, धावा येणार नाही, खेळपट्टीवरती थोडीशी ग्रास आहे, आउटफील्ड वरती थोडासा ग्रास आहे, तर ते थपकून खेळले, थोडासा डिफेन्सिव्ह मोडवरती गेले म्हणून धावा नाही. आज बेधडक खेळतायत. जसा रोहित शर्मा आणि KL राहुलचा अप्रोच होता त्याच्या विरोधात इथे बॅटिंग अप्रोच दाखवलाय तो जाई टीमने, म्हणून धावा कुठल्यात. अपील जोडली जाते आणि इथे आणखी एक फलंदाज बाद. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची हाय जोडी, लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची हाय जोडी, लयच माहिर दोघे धुरंदर. समीर सर असं म्हणतात की चातकालाही ओढ लागावी सरीतून पडणाऱ्या एखाद्या थेंबाची आणि त्याच थेंबानं त्याची तृष्णा, त्याची तहान भागली जावी. जंगलात गेलेल्या गायीला ओढ लागावी गोठ्यामध्ये असणाऱ्या तिच्या वासराची आणि त्याच वासराच्या ओढीनं त्या गायीनं धाव घ्यावी. समुद्रातील शिंपल्याला ओढ लागावी स्वाती नक्षत्रातून पडणाऱ्या एखाद्या थेंबाची आणि त्याच थेंबानं त्यामध्ये मोती निर्माण व्हावा. टेनिस बॉल क्रिकेटमधील महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटची खऱ्या अर्थानं सर्वोच्चतेची परिमाणं गाठणाऱ्या अनेक खेळाडूंना ओढ लागलेली होती. ज्या स्पर्धेची त्या स्पर्धेचं नाव आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2022. तुम्हा सगळ्यांना आनंद निर्माण करून देणारी स्पर्धा, एकमेवाद्वितीय अविस्मरणीय क्षणांची साक्ष देणारी स्पर्धा. स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. हॅलो, या दरम्यान सन्माननीय मोरेश्वर राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती, या आपण आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. वसत गावचे आमचे समाजसेवक आदरणीय मोरेश्वरजी राणे साहेबांना विनंती आहे आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. अगदी गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर मधून खेळाडूला मिड ऑफला सिंगल घेते. दिनेशला माहिती आहे धावा रोखायचे आहेत.
या मर्यादित षटकांच्या खेळामध्ये जिथे झटपट क्रिकेट आलंय, झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजांनी पायंडा पाडलाय की विकेटच्या मागे न धावता कदाचित कमीत कमी धावा कशा द्यायच्या याच हेतून दिनेश देखील गोलंदाजी करतो. आतापर्यंत विकेट घेतल्यात दिनेशने 3. यस, चांगली गोलंदाजी दिनेश कडून. वडून अवघड टीम कडून खेळत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय जाईचा 36 वर 36. आणखी एक लोअर फुल टॉस, एक टप्पा पकडलाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते पहा 2 धावा कंप्लीट होत आहेत. अशी रनिंग बिटवीन द विकेट वर्ल्ड कप मध्ये आपण हार्दिक पांड्या आणि त्याचबरोबर विराट कोहली कडून देखील पाहिली. काय धावत होते, सूर्या धावत असताना किंवा विराट कोहली धावत असताना असं वाटत होते की रनर नाहीये, ते स्प्रिंटर आहेत. आणि त्याच पद्धतीनं 2 धावा इथे कंप्लीट केल्या जाई टीमने. टोटल जाऊन पोहोचले 38 वरती 38. 38 धावा, 4थं षटक दिनेश फेकतोय वडून अवघड टीम कडून. लोअर फुल टॉस बॉल समोर खेळलाय, फिल्डर पोहोचतोय तिथपर्यंत. आणखी 2 धावा, एक्सलेटर वरती पाय देण्याचा प्रयत्न करतायत परंतु रस्त्यावरती गतिरोधक जास्त आहेत. तर या दोन्ही कॅप्टन टॉससाठी विश्वनाथ जाधव, धानिव, भूमी 11 आणि दुसऱ्या बाजूला अन्विक 11 माहुलगाव या नावानं सातत्यानं ही टीम या बेल्टमध्ये आपल्याला खेळताना दिसते. आज देखील फ्रँचाईज त्यांच्या पाठीशी आहे. मयंक 11 आणि नुकतीच जर आपण पाहिली माहुलगाव काल टेबल टॉप करताना पाहायला मिळाली. मंगेश वैदी टॉससाठी पोचायचे त्वरित आणि विश्वनाथ जाधव टॉससाठी त्वरित यायचं आहे. ओंकार, नक्कीच तुम्ही व्यासपीठावरती आहात, थोडं कॉमेंट्री बॉक्स मधून थोडेसे दूर, परंतु धावा संख्या 40. प्रतीकजी पिसेकर किंवा मयूरजी पिसेकर आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपच्या अगदी जवळ तुम्ही आहात. मी आवर्जून उल्लेख करेल, आवर्जून तुम्हाला विचारेल की या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करत असताना तुम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे. तर या स्पर्धेचं आयोजन करत असताना की कोणकोणत्या गोष्टी हायलाईट करायच्या, की खेळाडूंना काय हवंय, खेळाडूंच्या प्रति संघांना काय हवंय, फ्रँचाईजला काय हवंय, प्रेक्षकांना काय हवंय, या सर्व गोष्टींचा विचार कसा करण्यात आला? खरं तर समीर सर फार डिफिकल्टीज होत्या सुरुवातीला. प्रत्येकजण विचार करत होता की हे पाऊल टाकायचं कसं. आधी ग्रामीण टीम पुरतं मर्यादित होतं, पण मयूर पिसेकर म्हटलं थिंक डू एक्स्ट्रा आणि अगदी विचारसरणी काही अशी बदलली गेली की करायचं तर काहीतरी वेगळं. आणि त्याच अनुषंगानं मग मनामध्ये ठाणे रायगडचं कन्सेप्ट असेल, तालुका हाप असेल, शहरी क्रिकेट असेल, त्या सगळ्यासाठी गणपतीपासून जी तयारी सुरू होती ना मयूरदादा, जर आपण दिवाळी घरी कंदील आणि फटाक्यांसोबत फराळासोबत साजरी केली तर मयूर ग्रुपच्या पोरांनी दिवाळी या जगन्नाथ क्रीडा संकुलावरती दिवस रात्र एक करून घालवली. त्यानंतर आज मयूरची चषकाचा, स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर चषकाचा 16 रंगतोय. हुकचा फटका खेळायचा होता, फिल्डर दूर आहे, पोहोचेल तत्पूर्वी दुसरी धाव. आणि इथे पहा यस नो कॉलिंग मध्ये झाले मिस्टेक आणि फलंदाजाला इथे परतावं लागेल. आणखी एक विकेट गेलेली आहे. स्कोर पोहोचलाय तो मात्र 41 वरती. चांगली माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलीत की दिवाळी आपण फराळासोबत घालवली, आपण फॅमिली सोबत घालवली, परंतु मयूर ग्रुपचे सर्व जे सहकारी आहेत, आदरणीय मयूरजी पिसेकर, आदरणीय प्रतीकजी पिसेकर यांचे जे सर्व सहकारी आहेत, त्यांनी दिवाळी या क्रीडा संकुलावरती घालवली. कारण रमेशजी शिंदे सर, कारण इतका मोठा क्रिकेटचा तामझाम उभारणं सोपं काम नाहीये. एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जी समोरची स्क्रीन आहे ना, एक स्क्रीन आणि दुसरी स्क्रीन, त्या दोन्ही स्क्रीनला बॉक्स ठेवण्यात आलेले आहेत. याही गोष्टींचा विचार त्यांनी केलेला आहे. म्हणजे पहा किती छोट्या छोट्या गोष्टींवरती या संपूर्ण मयूर ग्रुपचं लक्ष आहे. म्हणजे प्रेक्षकांपर्यंत न्यायची, तर चांगली स्पर्धा न्यायची, याच हेतून, याच उद्देशानं ते ही स्पर्धा घेऊन आलेले. आणि आज आहे स्पर्धेचा दुसरा दिवस. स्कोर आहे 41 वरती 41. निश्चितच समीर सर, मयूर सरांचं नियोजन जर पाहिलं तर अनेक कार्यक्रम आम्ही त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पार केलेले आहेत. कोणत्याही गोष्टीमध्ये कोणतीही न्यूनता जर असेल तर प्रत्येक गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन ठेवून त्या सगळ्या गोष्टी मयूर सर आदर्शपणे पार पाडत असतात. आणि त्यामधील एक सगळ्यात महत्त्वाचा नमुना म्हणजे विद्यमान चालू असलेली मॅच आणि अफलातून नियोजन. चौकार तर आलाय, आपण पाहू शकाल पहिली इनिंग चालू आहे. आणि या पहिल्या इनिंगचा जर विचार केला ना तर थोडीशी नागमोडी वळणं या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळत आहेत. विकेट जात आहेत, धावा येत आहेत, विकेट जात आहेत, सिंगल डबलला प्राधान्य देखील दिलं जात आहे. आणि आपण पाहतोय जाई संघाचा विचार केला तर दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आले. हा प्रवास वर्णन या विद्यमान स्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने व्हावा या अनुषंगाने चाललेली फलंदाजी, फक्त आणि फक्त शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाची सायंकाळ पाहणारी
ही क्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथे कॅच घेतली जाते, परतावं लागेल फलंदाजाला परतावं लागेल आणि ते बॅटर सांगतोय, पंचांकडे अपील करतोय. रिव्ह्यू, यस, बॅटरने इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला. आपल्याकडे थोडासा वेळ आहे. संपूर्ण टेनिस क्रिकेट .in ची टीम या सर्व गोष्टींकडे आता लक्ष केंद्रित करतील की वेस्टाईट आहे की नाही, या सर्व गोष्टींचा विचार होईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाई टीमची ती मात्र 45. नेक्स्ट मॅच तुम्हाला अनाउन्समेंट केलेली आहे. कॅप्टनने त्वरित व्यासपीठावरती या, जिथे टॉस मात्र करण्यात येईल. क्रिकेटच्या परिभाषेतली एक आगळीवेगळी स्पर्धा तुमच्या समवेत आलेली आहेत. पंच इथे सांगतायत, पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी. तर बॅटर असेल आउट, परतावा लागेल. विकेट गेले. सबीर सर, मॅच तर चालू आहे, पण आपण पाहिलं तर या मैदानाचा सातत्याने विचार करतोय, या मैदानाची चर्चा तर करतोय. एका बाजूला पाहिलं ग्राउंड लेवल पासून तर इंटरनॅशनल अनेक मैदानं आम्ही पाहिली, त्या मैदानातील एक एक नावं आमच्या डोळ्यासमोर येत. अर्थात शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमचा विचार केला तर 65,400 प्रेक्षक त्या मैदानावर खऱ्या अर्थाने सामावले जातात. इडन गार्डनचा विचार केला तर 68,000 प्रेक्षक सातत्याने मावले जातात. मेलबॉर्न क्रिकेट ग्राउंडचा विचार केला तर 1,24,000 प्रेक्षक त्या ठिकाणी बसले जातात. नरेंद्र मोदी स्टेडियमचा विचार केला तर 1,32,000 प्रेक्षक मावतात. पण या मैदानाचा विचार केला किती प्रेक्षक मावतील याचा विचार आपल्याला जरूर करावा लागेल, कारण आमच्या प्रेक्षकांसाठी देखील या ठिकाणी सुसज्ज स्टँड उभे केले आहेत आणि याचं संपूर्ण श्रेय जाईल मयूर ग्रुपला. क्या बात आहे. ही संपूर्ण माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवतात. म्हणूनच मागे आपण पाहिलं की आदरणीय नरेंद्र मोदी स्टेडियम भारतात होताना आपण पाहिलं. आडव्या बॅटने फटका खेचलाय, हुकचा, फिल्डर थोडा दूर आहे, फिल्डरला चकून चेंडू चाललाय सीमारेषा जवळ. फील्ड होईल तत्पूर्वी तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, कदाचित स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न होतोय. आणि आता आणखी एका फलंदाजाला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. या गोष्टी होतात कारण धावांची त्यांना गरज आहे. धावांची भूक आहे, धावा हव्यात स्कोर कार्ड वरती, तरच ते डिफेंड करू शकतात. एकूण स्कोर जाऊन पोहोचलाय सम्राट 11 जाई टीमचा 47 वरती 47. काल देखील अगदी आपण पाहिलं की 35 धावा देखील डिफेंड करण्यात आला. आज 47 पर्यंत आपण जाऊन पोहोचलोय. निश्चित सविस्तर धावांची भूक, धावांची तहान तेव्हा शमली जाईल जेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही हा सामना जिंकल्यानंतर पुढील सामन्यामध्ये प्रवेश करू. किंबहुना येणारी सायंकाळ गोड करण्यासाठी आम्हाला यशस्विता नावाची गोष्ट आम्हाला म्हणेन. मयूर ग्रुपच्या या भव्य दिव्य एकमेवाद्वितीय या स्पर्धेमध्ये आम्ही खेळतोय आणि यशस्विता आम्हाला म्हणेन ऑल इज वेल. तेव्हा कुठेतरी आम्ही शांत मन ठेवून खऱ्या अर्थानं आनंद निर्माण करू. चेंडू उडवलाय, हवेच्या ओघानं चेंडू येतोय सीमारेषा पार. व्हॉट अ शॉट, स्क्वेअर ड्राईव्ह, तो देखील लॉफ्टेड. अशा पद्धतीचे फटके फार कमी पाहायला मिळते. एक अद्भुत फटका आपण पाहिला. बॅट्समन होता तो मात्र हर्ष माचीच्या बॅटमधून आला हा षटकार. व्हॉट अ शॉट, अफलातून दर्जेदार स्क्वेअर ड्राईव्ह, तो देखील लॉफ्टेड. स्ट्राईक का घेतली त्याने स्वतःकडे हे मात्र दाखवून दिलं आणि या षटकाराने 50चा जो गतिरोधक होता तो देखील पार केलाय. जाऊन पोहोचले ते आता 53 वरती 53. काही चेंडू शिल्लक आहेत, 60 पर्यंत पोहोचण्याचा मानस असेल. गोलंदाजावरती थोडासा दबाव वाढलाय, चेंडू शिल्लक असेल फक्त एक. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय येईल. हर्ष समोर, हा ट्रॅकर बॉल पूल करायचा होता. एक धाव ते निश्चितच जोडली जाणार. शेवटच्या चेंडूवरती येतोय मात्र एकच धाव आणि या एकेरी धावसंख्येनं पहिलं सत्र झालंय समाप्त. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 54 वरती आणि धावा करायचे त्या अर्थातच RV11 वडून अवघड टीमला 55 करायचे 5 षटकांमध्ये. सम्राज्ञी 11 थँक्यू. कॉमेंट्री जायच्या बॉक्स विरोधात. आपण करूया टॉस. राऊत साहेबांना मी इन्व्हाइट करतोय. आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. 5 षटकांची मॅच. दोन्ही कॅप्टन, एका बाजूला मुंबई क्रिकेटचा बेताज बादशाह मंगेश वैती आणि एका बाजूला धानिवचा सितारा विश्वनाथ जाधव. टॉस जिंकला टीम माहुलगावनं. थोडीशी आपण चर्चा करू राऊत साहेबांसोबत. खरं तर आज महाराष्ट्र पोलीस म्हटलं की जगाच्या पाठीवरती आमची छाती गर्वानं फुलते आणि त्यांची जी
धावपळ आहे आणि महाराष्ट्र पोलीस म्हटलं की सदरक्षण आहे खलनिग्रह आहे. स्वतःचं रक्षण करून समाजाचं रक्षण आणि शांतता पसरवणं हे त्यांचं काम आहे. पण त्या सगळ्यातनं आज वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आपलं स्पेशली मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्याकडनं थँक्यू. आणि याच मैदानावरती तुमची टीम देखील इन ॲक्शन आहे प्रेक्षणीय मॅचमध्ये. सध्या कसं वाटतं क्लायमेट? खेळायचं तर आहे, उत्सुकता तर लागली आहे. आता ग्राउंडची पाहणी करून तुम्ही जाणार आहात, परत यायचं खेळायला, पण सध्या एक्साइटमेंट कशात? सदरचा ग्राउंड हा संपूर्ण पिशेकर बंधूंची मेहनतीचा फळ आहे आणि मी त्यांना पुढचे शुभेच्छा देतो. त्यांनी असंच पुढे प्रगती करावी आणि त्यांनी आमच्यासाठी मॅच अरेंज केलेली आहे, त्यासाठी मी त्यांना थँक्स बोलतो. थँक्यू. ओमकार साहेब आपल्या समवेत आहेत, वेळ देखील थोडासा आहे. साहेब, सर्वांना कॅरेक्टर सर्टिफिकेट हवं असेल तर पोलीस स्टेशनलाच यावं लागतं, बरोबर? कुठेही काही करा, परंतु कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर पोलीस स्टेशनलाच यावं लागतं. मी मयूरजी पेसेकर, प्रतीकजी पेसेकर यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला मागत नाहीये, परंतु त्यांचा प्रवास तुम्ही कित्येक काळ पाहताय, या दोन्हीही बंधूंबद्दल तुम्ही काय म्हणाल? नक्कीच साहेब आपल्यातून थोडीशी रजा घेतात, पुन्हा येतील. आपण हा क्वेश्चन्स आठवणीने त्यांच्यापर्यंत पोहोचू. समीर दादा, पण टॉस जिंकला सध्या टीम माहुल गावनं, निर्णय काय? आम्ही बॅटिंग करणार. 5 षटकांची मॅच आज या स्पर्धेतली दुसरी टीम आहे जी टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारते. कशा प्रकारे रीड केलंस? भौगोलिक परिस्थिती आणि मैदानाच्या कंडिशन्स फार लवकर ओळखण्यासाठी मंगेश वैतीला स्पेशली ओळखलं जातं, ही त्याची खासियत आहे. टॉस जिंकला, बॅटिंग करतोय. काल देखील धानिव माहुलगाव मॅच झाली क्वार्टर फायनलची, काल विजय मिळवला. आज सकाळी पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव कालचा वचपा काढण्यासाठी समोर आलाय. काय टार्गेट सेट करण्याचा मानस असेल? क्रिकेट आहे, माझे एकच असते की मी पॉझिटिव्ह किती खेळू शकतो. क्रिकेट हा तुम्हाला खूप काही शिकवू शकतो. तर समोरची टीम पण खूप चांगली आहे, तर ज्या पद्धतीने आम्ही चांगला स्कोर टाकण्याचा प्रयत्न करू. मंगेश वैती हा फार मोठा सितारा आहे. आज जगाच्या पाठीवरती 10PL असेल, शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत झालेला प्रवास, अगदी माहुलगावच्या कोळीवाड्यातनं हा आपण म्हणू शकतो की कोशाच्या खाणीतून बाहेर पडलेला मयूरदादा एक कोहिनूरचा हिरा आहे. पण आज या मैदानावरती आल्यानंतर जी स्पर्धा, खरं तर आज ग्रामीण टीमसाठी एवढा मोठं व्यासपीठ फार क्वचित पाहायला मिळतं. काय म्हणशील स्पर्धेबद्दल, जी स्पर्धा मयूर ग्रुपनं भरवली आहे? हो, नक्कीच या दादांचं खूप कौतुक करावं लागेल, कारण की ज्या पद्धती असे पहिला मुंबईमध्ये बघायचो, पण या दादांनी आता करून दाखवले की बदलापूरमध्ये पण असं वाटतं की एक टाइम असं होईल की इथे बॉम्बेच्या मॅचेस, इंटरनॅशनल मॅचेस नक्कीच बघायला भेटतील. अशा पद्धतीचं ग्राउंड आहे. थँक्यू सो मच. अशाच काही अगदी स्वप्नांना मनाशी बागून हे क्रीडांगण तयार करण्यात आलं. मंगेश वैती, आज क्रिकेट फार वेगानं बदलतं आहे, आपल्याकडे थोडासा वेळ आहे, थोडी चर्चा तुझ्याबद्दल जास्त करतो, कारण अनेकांचा आज आयडल आहेस आणि बदलापूरमध्ये आल्यानंतर एक वेगळा तुझा स्वतःचा चाहता वर्ग आहे. यंगस्टर क्रिकेटरला काय मेसेज देशील? कारण आज मंगेश वैतीनं नेहमीच क्रिकेटमध्ये पॉझिटिव्ह माइंडसेट आणि अप्रोच या एका तत्वावरती हा खेळाडू मोठा झाला. नवे एक सितारे आज बदलापूरमध्ये घडतात, तर काय मेसेज असेल मंगेश वैती या स्टार कडनं? हो, नक्कीच ज्या पद्धतीने दादांनी, मयूर दादांनी हे और ग्राउंड आणि हे मॅट बीट हे केलेलं आहे, तर ते तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्या आणि खूप मेहनत करा, तुम्हाला नक्कीच फळ भेटेल. तर तुमचा जो 100% आहे, कारण की ग्राउंडवर तुम्ही एक डिसिप्लिनने आलात आणि तुमचं 100% दिलेत, तर मला असं वाटतं की तुम्हाला कोण थांबू नाही शकत. तर नक्कीच तुम्हाला हे उपलब्ध ग्राउंड आहे, त्याचा नक्कीच फायदा घ्या. थँक्यू. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट. टॉस जिंकून बॅटिंग केली. आपण यंगस्टर बद्दल चर्चा करत होतो. आता आपल्यासोबत तो यंगस्टर आहे ज्यानं वयाच्या 15व्या आणि 16व्या वर्षी अवघ्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला विश्वनाथ जाधवच्या धानिव गावाची दखल घेण्यास भाग पाडला. टॉस गमावला, बट त्यानंतर जी स्माईल होती मंगेश वैतीच्या डिसिजन नंतर, कदाचित हवं होतं ते मिळालं का? जी, आम्हाला फिल्डिंगच हवी होती आणि ती मिळाली. काल देखील मंगेश वैती समोर खेळला. काल कुठे चुकलात? काल कुठे चुकलं म्हणजे आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतली, कारण त्यावेळेला अंधार झालेला, तर आम्ही बॅटिंग घेतली असती तर थोडा डिसिजन वेगळा असता. चेसवरती बिलीव्ह करण्यासाठी विश्वनाथ जाधवला ओळखलं जातं. या मॅचमध्ये चेसची संधीच मिळाली आहे आणि आज भूमी 11 या नावानं तुम्ही मैदानावरती खेळताय, तर कुठपर्यंत रोखण्याचं मानस असेल आणि स्पर्धेबद्दल काय म्हणशील? जे आज नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलंय, तुझी प्रतिक्रिया काय? मी तर हे बघूनच खूप आश्चर्यचकित झालो, कारण इथे एवढा मस्त आयोजन आणि आमच्या सहज जास्त ग्रामीणमध्ये आम्ही असं खेळलो नाही कधी, आणि एवढ्या चांगल्या ग्राउंडवर खेळायला पहिल्यांदा संधी मिळाली, ते आम्ही चांगला प्रयत्न करू.
सो हा होता आपल्यासोबत धानिवचा सितारा. ऑल द बेस्ट विशू. नेक्स्ट मॅच मंगेश वैती वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल विश्वनाथ जाधव, धानिव आणि माहुल गाव यांच्यामधलं बॅटल तर रंगणारच आहे. कॉम्बॉक्स मध्ये आपण जाऊयात, त्या ठिकाणी सज्ज असतील दुसऱ्या सत्रासाठी रोहिंजनचे रायगडची मुलुक मैदानी तोप मच्छिंद्र पाटील सर. ओव्हर टू यू मच्छिंद्र सर. बहुत बहुत शुक्रिया उम्मीद, बहुत बहुत शुक्रिया चलेंगे समीर और हमारे महाराज. चलेंगे दोस्तों क्रिकेट की इस प्रतियोगिता में फिर एक बार इस दूसरे सत्र में मच्छिंद्र पटेल आपका स्वागत करना चाहूंगा. बहुत ही शानदार ये लम्हा हम देख पा रहे हैं. जीत के लिए 54 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर दोनों टीमों के बीच में चला गया घमासान युद्ध. दर्शकों की तादाद काफी मात्रा में और ये प्रतियोगिता आप देख पा रहे हैं .in के माध्यम से क्लैरिटी और क्वालिटी के लिए जाने लिए ये लाइन अरबिक जुड़े बीच मैदान के ऊपर और जिस प्रकार का एटमॉस्फेयर यहाँ पर हम देख पा रहे हैं. ब्यूटीफुल, सच अ ब्यूटीफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट. अ वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू प्रेजेंट हियर. यू आर वाचिंग Let Jagannath Memorial Trophy Cup 2022 season 3rd. Everyone welcome. बहुत ही शानदार गेंदबाजी, ब्यूटीफुल, लेकिन विकेट के पीछे गेंद जाती हुई और कमाल की गेंदबाजी, लेकिन फील्ड लेकर गया गेंद सीमा पार, सीधा 4 रन. माझं कार्यात मयूर दादाचं प्रतीक दादाचं नाव. बिल्डिंग बिझनेस पोचलाय त्यांचा आज बघा शिखरावर. बहुत बहुत शुक्रिया. मैं यहाँ पर रोनी, बहुत ही शानदार गेंदबाजी, गेंद में गति इतनी थी कि यहाँ पर विकेट कीपर को बीट करते हुए पिछले फाइनल को शॉर्ट लेग को भी बीट करते हुए गेंद सीमा पार यहाँ पर बहुत ही तेजी के साथ निकलती हुई सीधा 4 रन के लिए. कितनी गति यहाँ पर, गति पर सवार होकर गेंदबाज करते हुए इस गेंदबाज का बोलबाला काफी चलता है. गेंदबाज संतोष दवने इज अ गुड क्रिकेटर एंड एज वेल एज अ गुड बॉलर. तो देखना इस प्रकार बल्लेबाज को क्या रोक पाएंगे. साथ में बल्लेबाज बीच मैदान पर तैयार योगेश पाटिल, बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद सीमा पार सीधा 4 की. टीम का स्कोर 5 रन पर का पहला प्रगति पर. और ये देखिए रिवर्स के जरिए ये होता है आत्मविश्वास, जब आपके अंदर चौका लगाने के बाद जो क्षमता होती है उनको उजागर करने की कोशिश की उन्होंने और ये 4 के बाद सिंगल को कन्वर्ट करके स्ट्राइक को न्योता दिया. फिर एक बार आरंभिक बल्लेबाज को टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 6 रन. तेज हवा बहती हुई है. फ्लैग देख पा रहे हैं आप, प्लेंच ऑफ फ्लैग, प्लेंच ऑफ कलर्स एंड व्हाट अ वंडरफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट. सच अ ब्यूटीफुल एटमॉस्फेयर. इट लुक्स लाइक वी आर डूइंग कमेंट्री ऑन इंटरनेशनल लेवल, नो डाउट, बिकॉज द एटमॉस्फेयर इज वेरी इलेक्ट्रिफाइड, नो डाउट. नाउ बैक टू क्रिकेट इस बीच अगेन. कमाल की दूरी, लेकिन यहां से खिलाड़ी मौजूद. बहुत ही शानदार कैच और ये पहला विकेट मैदान से बाहर. फर्स्ट विकेट गोज डाउन, फर्स्ट डिसमिसल फॉर द बॉलर. थँक्यू मच्छिंद्र सर. येस ओमे. याच दरम्यान मयूरदादा आगमन झालंय. बदलापूरचे एक नामवंत आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट निखिलदादा जाधव यांचं गोल्डन मॅन, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. जय टीम ने पहले टॉस जरूर हारा, उन्होंने 54 रन बनाया पर 5 ओवर के इस मुकाबले में जिस प्रकार से 2 पावर प्ले ओवर का भी इस्तेमाल किया गया यहाँ पर और जीत के लिए वरुणगढ़ टीम के सामने 55 का लक्ष्य है. पार का पहला और प्रगति चौका जरूर आया, लेकिन चौके के बाद यहाँ पर विकेट भी प्राप्त की. इसके साथ यह पासा पलट चुका है. मुकाबले में फिर एक बार तब्दील तेजी से होती हुई नजर आ रही है और बीच मैदान के ऊपर नए बल्लेबाज 3 नंबर के ऊपर जाते हुए यश पाटिल, यानी कि तीनों पाटिल, केतन पाटिल, योगेश पाटिल, यश पाटिल, कमेंटर मच्छिंद्र पाटिल, यानी पूरा पाटिल परिवार इस मैदान पर नजर आता हुआ. मजा आएगा खेल का. जिस प्रकार से ये बलून भी हम देख पा रहे हैं, पूरा दिन आज का काफी बढ़िया होगा क्योंकि एक से बढ़कर कमेंट्री हमारे कॉम्बॉक्स में भी सिंधे सर भी हमें ज्वाइन हो चुके हैं. चॉकलेट बाय ओमी हमारे साथ, मैडी है और हमारे साथ करजत, वॉइस ऑफ करजत समीर सोमने सर भी. स्वागत सभी का. आपकी बात लवली डिलीवरी. बल्लेबाज ने किसी भी तरह से यहाँ पर फुटवर्क का इस्तेमाल नहीं करना चाहा पर, और ये अक्सर हम देख पाते हैं जब बल्लेबाज के ओर से किसी भी तरह का फुटवर्क का इस्तेमाल नहीं हो पाता है तो गेंदबाज उसका फायदा जमकर उठाते हैं और उसी अंदाज में लेंथ लाइन में परिवर्तन करते हुए गेंद को फेंक दिया और जो चौका आया था इस ओवर में उसको रिकवर किया. फंटास्टिक कमबैक, बहुत ही शानदार कमबैक करते हुए. ये देखिए फिर एक बार बल्लेबाज नहीं खेल पाए और वहां पर हमारे अजय पटोले सर, यहाँ पर अभय पटोले सर ओवर का ऐलान कर दिया. एक ओवर का समाप्त हुआ. टीम का स्कोर हमारे साथ शिंदे सर यानी कि महाराज भी मौजूद है. तो महाराज क्या कहेंगे? एक ओवर का समाप्त हुआ. इस ओवर में काफी कुछ देखा हमने. एक चौका देखा, एक विकेट देखा, 2 यहाँ पर डॉट गेंद देखी, बहुत कुछ हुआ यहाँ पर. क्या कहोगे इस मुकाबले के बारे में? निश्चितच याला म्हणतात आत्मविश्वास. मच्छिंद्र सर, ज्या पद्धतीने फलंदाजी दाई संघाने केलेली आहे तितकीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. म्हणतात ना
की मार्ग असेल तर तो आम्ही पाहू, पण मार्ग नसेल तर तो निश्चितच बनवण्याचा देखील प्रयत्न करू आणि तोच प्रयत्न इथे जाई संघाचा यशस्वीरित्या राहिलाय. पहिलं षटक संपलं, एक विकेट देखील पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि धावा फक्त आणि फक्त 6. चांगली गोलंदाजी. चेक. तर नेहमीच माहुलगाव संघावरती जे विशेष प्रेम असतं आणि माहुलगावला चेअरअप करण्यासाठी किंवा त्यांचे पुरस्कर्ते म्हणून म्हणा सातत्यानं ज्या व्यक्तिमत्वाचं योगदान असतं असे अक्षय म्हात्रे भालगाव यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. तर या मंचकावरती आपण अक्षय आणि त्यांच्या सोबतीनं आमचे बंधुतुल्य मित्र निहाल म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मयूर ग्रुपच्या वतीनं स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थैंक यू उम्मीद 5 रन के ऊपर खेलते हुए योगेश समस्ता के पर आते हुए चौका और सिंगल लगाने के बाद काफी अरसे बाद उनको मौका मिला बल्लेबाजी करने का. जिस प्रकार से उन्हें पहला चौका लगा था, उनका बॉडी लैंग्वेज देखकर लगता है कि उनका स्टांस देखकर लगता है ही इज अ ग्रेट क्रिकेट ऑफ द स्किल वर्ल्ड. सो लेट्स सी हाउ विल परफॉर्म इन दिस नेक्स्ट ओवर. गेंदबाजी में परिवर्तन करते हुए धनंजय नायक गेंदबाजी में आते हुए. मजा आएगा खेल का. एक ओवर का समाप्त हुआ. टीम का स्कोर 6 रन, जीत के लिए 55 का लक्ष्य बीच मैदान के 4 ओवर में 49 रन की आवश्यकता. आपकी बार बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, लेकिन खिलाड़ी मौजूद. यस, सेकंड डिसमिसल, सेकंड विकेट गोज डाउन. 6 के ऊपर दूसरा सदमा और अब आएगा खेल का असली मजा. थैंक यू राणे. योगेश जी ने पहला चौका जरूर लगाया था, लेकिन इस बार फुटवर्क पर खेलने की कोशिश जरूर की, लेकिन अपना बॉडी का संतुलन बिगड़ चुका है. ताकत का इस्तेमाल नहीं कर पाए. नतीजा आपके सामने, आसान सा विकेट यहाँ पर गिरता हुआ. लगातार विकेटों का नुकसान. ये कहला रहा है कि मुकाबले में फांसा पलट रहा है. मजा आएगा खेल का, क्योंकि दोनों टीमें को जहां तक मैं जानता हूं, एज फार एज आई नो, बोथ द टीम हैव वेरी पावरफुल players, no doubt. So match will be very fantastic, no doubt. So please don't go anyway. Join with us and enjoy with the late Jagannath Memorial Cup 2022 live by tenskcricket.in. Welcome everyone. बहुत ही शानदार ये लम्हा. It looks like we are doing commentary on international level because the atmosphere is a very electrified. Luxury greenness, beautiful wickets, sufficient seated arrangement for spectators. Beautiful, such a beautiful and wonderful atmosphere is beach again. आपकी बात, लवली डिलीवरी, अंदाज कितना अच्छा था. स्ट्रॉन्ग अपील. मैदान में 11 खिलाड़ी और यहाँ पर 8 खिलाड़ी का अपील, स्ट्रॉन्ग अपील यहाँ पर, लेकिन अंपायर के ऊपर कोई असर नहीं है. ये होता है यहाँ पर अंपायर को गुमराह करने की लगातार कोशिश, और ये होता है अंपायर के ऊपर दबाव बनाकर बल्लेबाज के ऊपर दबाव बनाने की एक अंदरूनी रणनीति होती है. इसे क्रिकेट की बड़ी भाषा में कहा जाता है यहाँ पर स्ट्रॅटेजी. क्या कहेंगे शिंदे सर? निश्चितच क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी पाहायला मिळतात की आमच्या डोळ्यांवरचा विश्वास मात्र उडून जातो आणि ते चित्र या क्षणाला तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर पत्त्यांचा बंगला हवेच्या झुळकिरीशी कोसळतोय. बांधलेली बिल्डिंग एका भूकंपामध्ये कायमस्वरूपी उद्ध्वस्त होताना पाहायला मिळते. काय घडेल, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, सगळं काही सस्पेन्स. ज्ञानेश्वर चौथे नंबर के बल्लेबाज यहाँ पर. ये देखिए, ये अंदाज अलग है यहाँ पर इस अंपायर का. यदि वहां पर कोई हार्ट अटैक का पेशेंट रहे तो लगातार कुछ भी हो सकता है यहाँ पर. मैरी हैरी, ये अंदाज होता है दोस्तों, क्योंकि दुनिया में कुछ करना है ना तो अलग करो, तो ये लोग आपको नोटिस करेंगे. बहुत ही अच्छा ये हैरी का अंदाज था. थैंक यू हैरी, वेरी गुड जॉब, कीप गोइंग. इसके बीच गेंद, लेकिन इस बार डाउन द ट्रैक के वहां पर मौजूद, लेकिन टारगेट कोशिश अच्छी थी. अंपायर पोजीशन में भी आ चुके थे बहुत जल्दी, लेकिन मानो खेल जगत की उड़न पड़ी. पीटी उषा मैदान पर दौड़ रही है, ये दृश्य मैदान पर हमने देखा, और एक के साथ काफी अरसे बाद स्कोर बोर्ड आगे बढ़ता, फुल स्कोर में इजाफा होता हुआ, फुल स्कोर रोशन में बताते हुए टीम का स्कोर है 8 रन 2 विकेट के नुकसान पर. बहुत ही शानदार गेंदबाजी, बेहद खूबसूरत अंदाज में गेंदबाजी करते हुए, अपने अनोखे अंदाज में गेंदबाजी, सटीक लाइन पर गेंदबाजी. आपकी बार कमाल का स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद. ओ व्हाट अ कैच. थर्ड विकेट गोज डाउन. लगातार विकेटों का सिलसिला 8 पर 3. पारी का दूसरा और प्रगति पर. यस मच्छिंद्र पाटिल सर, क्रिकेट लाइक अ लाइफ अँड माइंड लाइक अ पॅराशूट. जब भी खोलता है तब भी चलता है. इथून जर पाहिलं तर वडूनगर नवघर संघाला हा सामना यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवायचा असेल तर मात्र डोकं चालवावं लागेल.
मेंदूला सचेतना पोचवावी लागेल, तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल. संकट संकट आणि संकट ही चेंडू फेक या ठिकाणी पाहायला मिळते. कमाल की गेंदबाजी, बेहद खूबसूरत अंदाज में गेंदबाज करते हुए ये आत्मविश्वास है. जब उनको पहले गेंद पर विकेट प्राप्त की उनका आत्मविश्वास दुगना हो चुका है और उनमें अब जो जुनून जज्बा सब कुछ दिखाई दे रहा है, जिसके तहत लगातार विकेटों का यहाँ पर सिलसिला जारी हो चुका है. विकेट्स आर गोइंग डाउन लाइक स्कोर कार्ड. बहुत ही शानदार गेंदबाजी और कमाल की गेंदबाजी यहाँ पर. कमाल की विकेट यहाँ पर, लेकिन नए बल्लेबाज मैदान पर दिनेश चौगले जाते हुए, जो रीढ़ की हड्डी मानी जाती है अपनी टीम की. एक बहुत ही शानदार खिलाड़ी है, काफी लंबा तजुर्बा है. He has a lot of experience of the cricket and as well as far as I know he is a very good cricketer of the cricket world and responsible cricketer. So let's see how he'll perform in this critical situation for the team. देखना है इस प्रकार किस प्रकार बल्लेबाज कर पाएंगे बीच मैदान के ऊपर. बाउंस, अतिरिक्त बाउंस, ये कला होनी चाहिए गेंदबाज में. ऐसा लगे कि 1975 में वेस्ट इंडीज जिससे गेंदबाजी करती थी, जिन्होंने लगातार 2 विश्व कप जीते, उसी अंदाज में गेंदबाजी हो रही है, क्योंकि विकेट लेदर की विकेट यहाँ पर. समथिंग ग्रास इज देयर इन विकेट, सो इट इज अ वेरी बेनिफिशियल फॉर द बॉलर, इट इज अ वेरी लुक लाइक्स फॉर द बॉलर. और ये एडवांटेज है बॉलर के लिए और इसका फायदा उठाया. दिनेश को यहाँ पर खड़ा रख दिया. 8 पर 3 विकेटों का नुकसान. आपकी बार लेकिन नहीं चुके, बलेक से निकलता हुए बहुत ही शानदार. We are waiting for umpire decision. Just one more sort of. That's a 4-run, fantastic shot. पर 12 रन, जहां पर 11 के अवसर से रन बनाने, क्योंकि 55 रन बनाए, 11 और 5 ओवर का मुकाबले, तो हर ओवर में आपको 11 रन की आवश्यकता है. इसका मतलब यहां पर कहीं भी टीम अपने लक्ष्य से भटक चुकी है. पहले ओवर में 6 रन, इस ओवर में 6 रन. पहले ओवर में 2 विकेटें गिरी, 1 विकेट गिरी. दूसरे ओवर में 2 विकेटें गिरी. पहले ओवर में 1 चौका, इस ओवर में 1 चौका, 2 चौके लगा. यहां पर 3 विकेटों का नुकसान. टीम का स्कोर है 12. जीत के लिए 18 गेंदों का खेल अभी भी शेष. मुशिद्र सर, इथून जर पाहिलं तर वडू नवगर संघाचं संपूर्ण भविष्य हे फलंदाजांच्या हातामध्ये आहे. कारण आपण पाहिलं तर लवकरात लवकर 3 विकेट गमावल्यात वडू नवगर संघानं, आणि आपण पाहिलं तर 55 धावांचा प्रवास हा वडू नवगर संघाला करायचा आहे. इथून हा सामना जर सेफ करायचा असेल तर चांगले स्ट्रोक खेळावे लागतील, किंबहुना कलात्मक फलंदाजी करावी लागेल. अन्यथा या संकटामध्ये पूर्णपणे गुरफटली टीम वडू नवगर. सीधी से एक बात को हम नजरअंदाज नहीं करेंगे. धनंजय की गेंदबाजी पर बहुत ही शानदार गेंदबाजी रही उनकी. उन्हें 2 विकेट भी चटकाई, 1 चौका भले लगा, लेकिन कमाल की गेंदबाजी रही उनकी. और पहला ओवर किया था संतोष ने, जिन्होंने अपने टीम को फ्लाइंग स्टार्ट देने की कोशिश की. उन्हें भी 1 विकेट प्राप्त की थी. 3 विकेटों का नुकसान. टीम का स्कोर है 12 रन. जीत के लिए 18 गेंदे और जीत के लिए 43 रन की आवश्यकता. यानी कि अब जो औसत 11 की थी आपने मेंटेन नहीं की, और वजह यह है कि यह औसत अब बढ़ चुकी है. अब 14.20 के औसत से आपको रन बनाने होंगे, जो कि मुश्किल नहीं है, लेकिन यहां पर थोड़ी सी बल्लेबाज के लिए मुश्किल जरूर पैदा हो रही है. लेकिन दिनेश ने जो चौका लगाया, जीत की मोहर लगाई और जीत के लिए यहां पर एक बिल्कुल चिंगारी सी लगा दी उन्हें मैदान के ऊपर. गेंदबाजी में परिवर्तन. फिर एक बार प्रशांत माची गेंदबाजी में आते हुए. एक मोची ब्रांड हमने देखा है जो फुट में रहता है, लेकिन ये माची बहुत ही, एक माची स्ट्रीम की याद आई मुझे, चपा चपा चरका चले, उसी अंदाज में कि गेंदबाजी का चरका चलेगा, क्योंकि 2 ओवर में 12 रन, तीसरा और प्रगति पर. जीत के लिए 18 गेंदे, 43 की आवश्यकता. ऑल दी बेस्ट. इस बीच गेंद कमाल की टाइमिंग, बल्ले को बीच में लेते हुए गेंद को यहां पर डाउन द ट्रैक, बैकलिप को नीचे रखा, शॉर्ट बैकलिप को नीचे रखते हुए गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कॉल के रीजन में. अब सर्कल की पाबंदी समाप्त हो चुकी है. यू कैन सी देयर आर मेनी प्लेयर ऑन द स्टैंडिंग ऑन बाउंड्री. इट इज वेरी डिफिकल्ट फॉर बैट्समैन टू फाइंड द गैप नाउ. इट्स अ वेरी चैलेंजिंग जॉब फॉर बैट्समैन. 1 ओवर के 7 टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पर 3, तीसरा ओवर प्रगति पर. बहुत ही शानदार लंबा. ठीक 11:59 की 12 बजेंगे. काफी तेज हवा चलती हुई, और मैंने पहले जिक्र किया था कि ऐसा नहीं लग रहा है कि हम बदलापुर में, ऐसा लग रहा है कि हम वानखेड़े स्टेडियम में कमेंट्री कर रहे हैं. बहुत ही शानदार ये लंबा. ये देखिए जगह बनाए जरूर, लेकिन शॉट को जिस अंदाज में कन्वर्ट करना चाहते थे वो नहीं कर पाए. 1 रन का इजाफा होता. बाशिंदे सर, अक्सर हमने पावर प्ले होने के बाद यही नजारा देखा कि सिंगल डबल के ऊपर अब ज्यादा ध्यान बटोरा जाएगा. कारण है, वजह है कि खिलाड़ी यहां पर बाउंड्री लाइन पर पहरेदारी कर रही है, और यहां से बल्लेबाज को गैप ढूंढना थोड़ी सी मुश्किलें पैदा हो रही है. लेकिन देखना दिनेश किस तरह से बल्लेबाजी करेंगे. उनका साथ निभाते 4थे नंबर के पायदान पर घनश्याम पाटिल. घनश्याम यानी कि शाम तो नहीं है, दोपहर का वक्त है. चमक दिखानी होंगी इनको इस मुकाबले को जीतना है तो. कमाल की गेंदबाजी, लेकिन उसी अंदाज में डाई भी लगाई थी.
फॉलो थ्रू में अपने आप को बैलेंस करना इतना आसान नहीं था गेंदबाज के लिए, लेकिन कर दिया। लेकिन यहां से मिलेगा 1 रन। पिछली 3 गेंद की रमेश सर बात करेंगे तो पिछले 3 गेंद में 3 सिंगल आ चुके हैं, यानी कि टीम का स्कोर 2 ओवर में 12 और 3 सिंगल के तहत 15 रन। लक्ष जर पाहिलं तर अजून खूप लांब आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर पावलांना सांगावं लागेल. चाला म्हणजे पोचाल, बोला म्हणजे सांगाल आणि खेळा म्हणजे जिंकाल. निमित्त एक आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक 2022. अच्छी गेंदबाजी प्रशांत की, कमाल की गेंदबाजी। आपकी बार ताकत का इस्तेमाल, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन उनके पहुंच से बाहर गए। शानदार शॉट, दैट्स मैग्निफिसेंट शॉट, फंटास्टिक आउट ऑफ द पार, ओवर द टॉप ऑफ द लॉन्ग ऑफ, दैट्स अ ह्यूज सिक्स। शुभागमन झालाय. शहापूर विभागातील एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध असे समालोचक सोमनाथजी खाडे सरांचं त्यांना देखील विनंती आहे, या आपण मंचकावरती मयूर ग्रुपच्या वतीनं आपलं व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. आणि याच दरम्यान अक्षय म्हात्रे आणि निहाल म्हात्रे यांचं आगमन झालंय, या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दैट वाज अ पावरफुल शॉट। 16 यहाँ पर गेंदों के ऊपर छक्का आया, 15 गेंदों इंतजार करना पड़ा रमेश सर, 2 चौके जरूर लगे छक्के के लिए, यहाँ पर 16 गेंद का इंतजार करना पड़ा। यहाँ पर अच्छी बल्लेबाजी जिसका जिक्र किया था, ये देखिए दिनेश के बल्ले से, लेकिन इस बार में टाइमिंग खिलाड़ी मौजूद जरूर, लेकिन 1 रन पूरा कर दूसरे की कोशिश, लेकिन क्या पूरी कर पाएंगे, तमन्ना है दूसरे रन की और चाहत भी थी, आरजू भी थी, अरमान थे और अपने अरमानों को पूरा किया। दोनों के साथ टीम का स्कोर अब तेजी से स्कोर बढ़ा के बढ़ता हुआ, 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। रोशन बताते हुए टीम का स्कोर है 23-3 विकेटों के नुकसान पर। विकेट गमावल्यात, धावा यायला सुरुवात झाली. क्रिकेट म्हटलं तर कोणत्या क्षणाला बदलेल हे देखील सांगता येत नाही. 2 षटकाचा विचार केला तर फक्त 12 धावा आणि त्यानंतर मात्र गाडीचा गिअर चेंज करण्याचा मानस इथे मात्र मिळवलाय टीम वडू नवघर या संघाने. निश्चित रमेश सर, मैंने दिनेश चौगले का यहाँ पर जिक्र भी किया था, इसके बाद करेंगे। पटकी भी गेंद थी, एज जरूर लगी, लेकिन विकेट कीपर की चालाकी कामने पे गेंद विकेट के पीछे 1 रन जरूर मिलेगा। वही क्षेत्र जहां पर पहला चौका मिला था केतन, माफ कीजिए योगेश को, वही क्षेत्र था, लेकिन इस बार चौका ने खिलाड़ी 1 रन जरूर मिलेगा। ओवर का समाप्ति का ऐलान अंपायर के ओर से। टीम का स्कोर 3 ओवर के समाप्ति के बाद 24 रन। जीत के लिए 55 का लक्ष्य, अब दिल्ली दूर है। जीत के लिए 12 गेंदे और समीकरण बनेगा 31 रन की आवश्यकता। अगदी क्लायमेट ॲटमॉस्फिअर ऑलरेडी सेट आहे आणि त्यात जर मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज म्हटलं की मयूरदादांकडनं स्पेशल कॉम्प्लिमेंट आलेत. मच्छिंद्र सर तुमच्यासाठी जबरदस्त. पण या ठिकाणी शुभागमन झालाय टीम GG स्पोर्ट्स वाकळणचे पुरस्कर्ते वैभव पवार जांभिवली यांचं, तर त्यांना देखील रिक्वेस्ट या आपण मंचावरती काही विशेष सन्मान आहेत. 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि आपण आदरणीय मोरेश्वर राणे यांना सन्मानित करतोय. या आपण अतिथी पाहुण्यांचा यथोचित सन्मान हीच पिसेकर परिवाराची मयूर ग्रुपची ओळख आहे, तर नक्कीच आपण त्यांचा विशेष सन्मान करूयात. मायाची शाल आणि या स्पर्धेची गोड अशी आठवण सन्मान चिन्ह देऊन, मयूर ग्रुपचा सुंदर असा मोमेंटो देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. प्रत्येकावरती आपुलकी जिव्हाळा हीच मयूरदादा प्रतीकदादाची ओळख आहे. तर नक्कीच आपण राणे सरांना रिक्वेस्ट करू की आज एवढ्या मोठ्या मंचावरती तुमच्या मित्रांनं जो काही क्रीडा सोहळा रंगवलाय, किती अभिमान वाटतो ज्यावेळी आपला एखादा जवळचा मित्र एवढ्या मोठ्या लेवलची क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो. मयूर जगन्नाथ पिसेकर यांचं खूप खूप अभिनंदन. मागे 15 वर्षापूर्वी आम्ही आगरी युवा संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलो, आम्ही एकत्र काम केलं आणि त्या वेळेपासून मी त्यांच्याकडे पाहत आहे की ते सातत्याने सकारात्मक दृष्टीने पुढे जाताना दिसतात. प्रत्येक कार्यामध्ये, मग ते सुखदुःखाचं कार्य असू द्या किंवा त्यांनी जे बांधकाम व्यवसायामध्ये ते आले ते काम असू द्या किंवा कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, समाजाचं कार्य असू द्या, प्रत्येक कार्यामध्ये ते हिरिरीने पुढे येत असतात आणि नियोजनबद्ध त्यांचं जे काम आहे त्या कामामुळे मयूरजी आणि त्यांचे भाऊ प्रतीक दोघेही खूप पॉझिटिव्हली सगळं काय करत असतात आणि त्यांच्या प्रयत्नांना सर्वत्र यश येताना दिसतंय. बांधकाम व्यवसायामध्ये कोरोना काळातसुद्धा त्यांनी
यशस्वीरित्या बांधकामं वेळेत पूर्ण केली. त्याचप्रमाणे ते करत असताना त्यांना दोघांनाही क्रिकेटचा छंद आहे, इथल्या परिसरातल्या लोकांना छंद आहे आणि सर्व युवकांचा छंद जोपासण्याचं कार्य ते करत आहे. आणि इतकं सुंदर गार्डन, इतकं सुंदर मैदान त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे की असं वाटतं की आपण मुंबईला चांगल्या वानखेडे स्टेडियमसारख्या स्टेडियममध्ये मॅच पाहत आहोत. त्यामुळे सर्व युवकांना आणि खेळाडूंना त्यांनी खूप सुंदर ग्राउंड उभं करून दिलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आणि माझ्या ह्या मित्राची प्रगती उत्तरोत्तर होत राहू ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपलं मनपूर्वक आभार. आणि यानंतर अजून एक सन्मान आम्ही करतोय, ते म्हणजेच माहुलगाव संघाला नेहमी जे पुरस्कृत करत असतात असे आमचे मित्र अक्षयजी म्हात्रे भालगाव, एक युवा नेतृत्व, आणि निहाल म्हात्रे यांचा आपण सन्मान करणार आहोत. तर मयूरदादांना रिक्वेस्ट आहे अजून एक युवा नेतृत्व त्यांचा देखील आपण सन्मान करूया. आधी आपण सन्मानित करतोय अक्षय म्हात्रे यांना. आणि नुकतंच आदरणीय अण्णा कुलकर्णी यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय आणि सुखदेव गायकवाड हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. राजकीय पटलावरचे अजून 2 मोठे धुरंधर या ठिकाणी मंचकावरती येत असताना अजून एक सन्मान आपण करू निहाल म्हात्रे यांचा. सांगायला अगदी अभिमानाने आवडेल निहाल मयूरदादा की एक मित्र तरी तुमच्या आयुष्यात असा असावा जो सुखदुःखात तुमच्या नेहमी सोबत असेल. ब्रदर फ्रॉम अनदर मदर. काल वाढदिवस देखील झाला, बिलेटेड हॅपी बर्थडे. तर त्याचा देखील आपण सन्मान करू या ठिकाणी मयूरदादांच्या शुभ हस्ते. मॅच इम्पॉर्टंट आहे, मोठा फटका आला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. भिवंडीत आलोय, संघर्ष करणं आम्ही सोडणार नाही हे सांगत असताना टीम वडूनगर जाऊया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूयात आवाज. जर मॅच अशी आहे आणि रमेशजी शिंदे आणि मच्छिंद्र पाटील असतील तर सामन्याची मजा अजून काही वेगळीच येईल. बहुत बहुत शुक्रिया उमेद. जबरदस्त बल्लेबाजी. क्यों हमने जिक्र किया था इस बल्लेबाज दीपक चौगले का, क्योंकि जितने ओमकार दीपक का हमने जितना दिनेश का बहुत ही शानदार बल्लेबाजी, दिनेश का जिक्र किया था, जितनी हमने बारिश नहीं देखी उतनी उन्होंने क्रिकेट खेली है और ये उन्होंने साबित भी कर दिया मैदान के ऊपर. देर आए दुरुस्त है, 5वें नंबर के मैदान पर गए जब टीम का स्कोर था 12, 3 विकेटें गिर चुकी थी, हालात काफी नाजुक थे लेकिन अपने आप को संवारा. ये ऐसे बल्लेबाज है जो मैदान पर जाते हैं, आंधी तूफान के साथ जाते हैं और मैदान पर वो तबाही मचा देते हैं जिस तूफान को थमाना किसी भी गेंदबाज के लिए मुश्किल में नामुमकिन है. जबरदस्त बल्लेबाजी. टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ, जीत के लिए समीकरण बनेगा अब 10 गेंदे और समीकरण बनेगा 19 रन की आवश्यकता. जबरदस्त क्रिकेट मैदान के ऊपर जिस तरह से टूट पड़े दिनेश मैदान के ऊपर, अपना पूरा सब कुछ दांव पर लगा उन्होंने. अब आगा खेल का असली मजा. इस मुकाबले को जीतना रमेश सर यानी कि समुंदर में आग लगाना है. इस मुकाबले को जीतना कि मुर्दे में जान भरने के बराबर है, क्योंकि 2 ओवर में 12 रन थी केवल और जीत के लिए समीकरण लंबा था. 18 गेंदे 43 की आवश्यकता. लेकिन दीपक मैदान पर है जिन्होंने अपने टीम के लिए एक दीपक जरूर जलाया, उम्मीद का दीपक. लेकिन देखना गेंदबाज में भी ताकत है. कमाल का शॉट, कमाल की बैकलिप यहाँ पर खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन 1 रन जरूर मिलेगा. दूसरी की तमन्ना, लेकिन क्या तू मैं और यहां से स्विंगर गोज वहां पर. मोस्ट वांटेड विकेट, मस्ट नीडेड विकेट और दीपक इज गॉन. बिग विकेट, बिग ब्लॉ. शानदार तूफानी पारी थम चुके यहाँ पर, मानो मैदान के ऊपर तूफान थम चुका है. लेकिन जो कारनामा यहाँ पर दिनेश ने किया काफी कमाल का था. अब समीकरण बनेगा बची हुई गेंदें 9 और 18 रनों की आवश्यकता. जो दर्शक यूट्यूब के जरिए में देख पा रहे हैं हम सभी का स्वागत करते हैं. कहीं भी मत जाना, देखते रहना. ये क्रिकेट का कारवा, 7 दिन का क्रिकेट का कारवा यूं ही चलता रहेगा. 2 छक्के लगाए बल्लेबाज दिनेश ने, उनका स्वागत भी किया. अब मुकाबले में जान भर दी उन्होंने. 9 गेंदे 18 की आवश्यकता. टर्निंग पॉइंट मुकाबला यहाँ पर करवट ले चुका है मुकाबला. अब आंधी तूफान मैदान पर आ चुके हैं, हवाएं तेज है, सबकी निगाह बीच मैदान के ऊपर. मुकाबला काफी गर्म हो चुका है. 9 गेंदे 18 की आवश्यकता. क्या इस मुकाबले को सारी टीम जीत पाएगी या इस सीमांत को बढ़ूंगर एक और फांसा पलट देगी? ये होता है गेंदबाज, ये गेंदबाज होता है. क्योंकि दिनेश जैसे सेट बल्लेबाज मैदान पर जाने के बाद उनका आत्मविश्वास और भी बढ़ चुका है. लंबाई का इस्तेमाल किया, बाउंस किया गेंद को. अब समीकरण तब्दील होता नजर आ रहा है. 8 गेंदे 18 की आवश्यकता. अब गेंद और बल्ले के बीच, रनों के बीच में जो फासला है 10 का, वो इस 10 के फासले को तय करना है. अब इतना आसान नहीं है लेकिन मुश्किल भी नहीं है. मजा आएगा खेल का.
ये देखिए और क्लीन, यहां से क्लीन बॉल, 1 more विकेट डाउन। और यह सदमा 5वां नंबर का, शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, 1 more विकेट डाउन। ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना, मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना, स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक करतय संगाना। थैंक यू रानी, जबरदस्त गेंदबाजी। दिनेश के आउट होने के बाद मानो मुकाबला पर करवट बदल चुका है। ये मुकाबला करवट ले चुका है। जिस तरह से समीकरण था, 12 गेंदे 21 की आवश्यकता थी, 11 गेंदे 25 पर समीकरण रुका, फिर 10 गेंदे 19 की आवश्यकता थी। जब दीपक आउट हुए तो 9 गेंदे में 18 के, दिनेश आउट हुए तो 9 गेंदे 18 की आवश्यकता थी। उसके बाद 8-18, उसके बाद 7-18 पर यह समीकरण आ चुका है। क्या कमाल की वापसी की यहां पर गेंदबाज ने धनंजय नायक, जिन्होंने दूसरा ओवर फेंका था, पीटू का 6 रन दिए थे उन्होंने, चौका लगाने के बावजूद भी कमाल की गेंदबाजी। अब समीकरण बदल चुका है, मुकाबला करवट ले चुका है। दर्शकों में कई अनगिनत सवाल सता रहे। एवरीवन हैज ओनली वन क्वेश्चन, हु इज गोइंग टू बी विनर। सो आपका फैसला होगा इस मैदान के ऊपर। इस ओवर की अंतिम गेंद, कमाल की वापसी, शानदार वापसी। वो गेंदबाजी क्या जो वापसी की क्षमता न रखे। सुबह का भूला शाम को घर आए तो इसे भुलाने कहते। कभी कभी गेंदबाज को मार पड़ते तो खराब गेंदबाज नहीं कहते। कमाल की गेंदबाजी, कमाल की शानदार, सच अ ब्यूटीफुल डिलीवरी, एंड ऑफ द फैबुलस ओवर। आप जीत के लिए समीकरण बनेगा 6 गेंदे 18 की आवश्यकता। रमेश सर, क्या दीपक चौगुले की विकेट थी, क्या महत्वपूर्ण विकेट थी, बहुमूल्य विकेट थी दिनेश की, क्या कहेंगे आप? समीकरण बनेगा 6 गेंदे 18 की आवश्यकता। मशिंद्र सर, उत्तरार्धामध्ये 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले गेले, त्यावेळेला खऱ्या अर्थाने या यशाच्या स्मशानाचं रूपांतर फुलवेलीच्या बागेमध्ये पाहायला मिळालं। पण त्यानंतर दिनेश चौगुले बाद झाले आणि त्या फुलवेलीच्या बागेचं रूपांतर एका क्षणामध्ये स्मशानात होताना पाहायला मिळतंय। पण प्रेक्षक हो, सामना संपलेला नाही आहे। जोपर्यंत शेवटचा बॉल पडणार नाही, जोपर्यंत या सामन्याचा निकाल लागणार नाही, तोपर्यंत सामना संपणार नाही। पाहत राहा, आनंद घेत राहा। निमित्त फक्त एक आहे, स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर चषक सन 2022। क्रिकेटची विलोभनीय दुनिया आणि दुनियादारी। यह सीधे सर, बहुत ही शानदार। सीधे सर, देखिए मुकाबला किस प्रकार हुआ। पहले दो ओवर में 12 रन, पावर प्ले समाप्त होने के बाद 2 ओवर में कुल मिलाकर आए जो यहां पर 25 रन। यानी कि मुकाबले में कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। जिस तरह से बल्लेबाजी की दिनेश ने, पूरा फांसा पलट दिया था, लेकिन धनंजय ने जो वापसी की दिनेश के विकेट प्राप्त करने के बाद, वो काफी लाजवाब थी। अब समीकरण बनेगा 6 गेंदे 18 की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला, दर्शकों की धड़कने तेज करने वाला मुकाबला। अब ये मुकाबला काफी रुख बदल चुका है। 6 गेंदे 18 की आवश्यकता। गेंदबाज में तैनात, गेंदबाज आ चुके यहां पर रितेश माची, जिसका हमने जिक्र किया था। अच्छे गेंदबाज है, लेकिन इस समय दबाव जरूर होगा। 6 गेंदे 18 की आवश्यकता। ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द स्टैंडर्ड क्रिकेट, लेवल ऑफ क्रिकेट। मजा आएगा खेल का। पटकी हुई गेंद थी, ये तमन्ना थी यहां पर बल्लेबाज की, लेकिन स्ट्राइक को रिटर्न करना चाहा। एक और विकेट का नुकसान, ये 6ठा विकेट मैदान से बाहर। अब समीकरण तब्दील होगा। 5 गेंदे 18 की आवश्यकता। दुरू दुरून संग येती चषकाने खेळाया, प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया। दुरू दुरून संग येती चषकाने खेळाया, प्रेक्षक सारे Take it easy. मैदानावरती मच्छिंद्र सर असं म्हणतात, क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट। दिनेश चौगुले जिथे बाद झाले तिथे खऱ्या अर्थानं वडूनवगर संघाला लागलेला हा सगळ्यात मोठा अपघात होता। आणि अपघातातून मी तर म्हणेन बाहेर निघता येईल की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज। बहुत ही शानदार क्रिकेट, बहुत ही शानदार। क्या कुछ नहीं देखा इस मुकाबले में यहाँ पर। बहुत ही गेंदबाजी शानदार हुई, बल्लेबाजी उससे भी बेहतर हुई। अब 5 गेंदे 18 की आवश्यकता। रुख बदल चुका है मुकाबले का। सॉन्ग पे, लेकिन अंपायर हैज नो आंसर और यहां पर 1 रन जरूर मिलेगा। इक्का दुक्का से काम नहीं चलेगा। शिंदे सर, हम हमेशा कहते हैं कि हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश न हो, और ये मुकाबले को यदि जीतना है तो चौकी छक्के के बिना कोई यहां पर आपके पास पर्याप्त समय नहीं है। जीत के लिए 4 गेंदे 17 रन की आवश्यकता। 17 रन की आवश्यकता। मुकाबला बीच मैदान के ऊपर काफी शानदार रहा, दर्शकों के दिलों को भी जीत लिया मुकाबले ने, और काफी कड़ा मुकाबला रहा बीच मैदान के ऊपर। ये देखिए इलेक्शन को छोड़ती हुई गेंद, अंपायर को जरूर मौका मिलेगा। अब इस पटोले सर हमें बताती हुई, इट इज वाइड स्कोर का काम बढ़ चुका है। अब समीकरण बनेगा 4 गेंदे 16 रन की आवश्यकता। अभी भी मैदान के ऊपर कुछ भी बन सकता है, बिगड़ सकता है। दोनों बल्लेबाज मैदान पर बातचीत करते हुए, एक दूसरे का हौसला अफजा करते हुए, कहा कहते हुए कि हम भिवंडी से आए, ऐसे नहीं आए, इतने लंबे से खाली हाथ नहीं जाएंगे। मजा आएगा खेल का। दूसरी टीम यहां पर आ चुकी है, वो भी तारापुर से जाई, बहुत ही लंबे सफर तय करके टीम आ चुकी है।
ये देखिए हल्के हाथों से सॉफ्ट हैंड से खेले हुए गेंद खिलाड़ी वहां पर मौजूद लोगों से आते हुए बड़ी इत्मीनान के साथ इक्का दुक्का से कुछ परिवर्तन नहीं होगा मुकाबले में। अब समीकरण तब्दील हो चुका है, बची हुई गेंदें 3 और समीकरण बनेगा 15 रन की आवश्यकता। अब ये अभी नहीं तो कभी नहीं, क्योंकि ये गेंद तय करेगी इस मुकाबले का फैसला। इस गेंद के ऊपर छक्का चौका आएगा तो मुकाबले का रुख बदल सकता है, लेकिन इक्का दुक्का आएगा तो मुकाबले एक तरफा होने की संभावना साफ तौर पर जताई जाएगी। इसमें कोई शक नहीं है, कोई दोहरा नहीं है। जीत के लिए 3 गेंदें, अब 15 रन की आवश्यकता। आपकी बार। ये देखिए कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन किया, बल्लेबाज की बॉडी लैंग्वेज को परखा और अंपायर अभय सर में बताते हुए इट इज अ लेग बाइट। अब समीकरण बनेगा 2 गेंदे 14 रन की आवश्यकता। द मैच इज ओपन, नो डाउट, मैच इज ओपन, एवरीथिंग इज फिनिश, नो एवरीथिंग इज नॉट ओवर, बट समथिंग देयर इज समथिंग फिशी। अब समीकरण बनेगा 2 गेंदे 14 रन की आवश्यकता। बहुत ही शानदार लंबा रहा इस मुकाबले का और क्या खुलकर मजा आया इस मुकाबले में, मजा आया मुकाबले में। आपकी बार। पटके भी गेंद 3 जगह बनाए लेकिन आसान सा कैच दे बैठे, 7वें विकेट का नुकसान। अब समीकरण बनेगा 1 गेंद 14 रन की आवश्यकता। इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर। यस रॉनी। केवल समय की औपचारिकता से बचा मुकाबला केवल रस्म निभाई जाएगी। 1 गेंद 14 रन की आवश्यकता। इसी के साथ ये मुकाबला समाप्त हो चुका है और इस मुकाबले को 13 रन से शानदार जीत दर्ज की जाई टीम ने। जाई टीम, ये जीत की आपको ढेर सारी बधाई। वडुंगा टीम अपना अच्छा क्रिकेट खेला लेकिन थोड़ी सी रणनीति आपकी गलत हुई जिसके कारण आपको यहां से विदाई लेनी होगी। बहुत बहुत शुक्रिया वडुंगा टीम, आप सभी खिलाड़ियों का। अच्छा क्रिकेट खेला आपने, थोड़ी सी गलतियां हुई, कोई बात नहीं है, क्योंकि हम हमेशा कहते हैं कि समुंदर में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता। दुनिया को जीतने का हौसला रखो, क्योंकि एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मैच। वेयर हार्टली कांग्रेचुलेशन जाई टीम, वेल प्लेड, सच अ वेल प्लेड, वेरी गुड जॉब। चलेंगे उम्मीद हमारे चॉकलेट बॉय, जिनकी आवाज हम सुनने के लिए तरसते रहते हैं। मराठी की बहुत ही शानदार बोली, जिन्होंने काफी कम समय में अपनी क्रिकेट की परिभाषा बदल दी कमेंट्री के क्षेत्र में। उनके पास चलेंगे फिलहाल। ओवर टू ओमी चॉकलेट बॉय, थँक यू। तर दिनेशदा चौगुल्यांना आम्ही इन्व्हाइट करतो. खरं तर जावई देखील आहेत, मात्र त्याआधी एक आदर्श क्रिकेटर म्हणून आम्ही नेहमीच दिनेशदा चौगुले यांच्याकडे पाहतो आणि या आपला वेलकम आहे. भिवंडीच्या क्रिकेटच्या परिवर्तनामध्ये या व्यक्तिमत्वाचा देखील तितकाच मोठा वाटा. शेकँड करा आधी दोन्ही टीम्स, तदनंतर दिनेशदा चौगुले यांचा सन्मान होईल. त्याआधी व्यासपीठावरती नुकतेच आपल्या सगळ्यांचे लाडके कार्यसम्राट नगरसेवक त्यांचं आगमन झालंय. तर आपण मॅडीकडे वळूया. काही विशेष सन्मान आहेत. बदलापुरातील अनेक दिग्गज हस्ती आज आपल्यासोबत येत आहेत. तर आपण मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यासाठी वळूयात महेशजी धुळे यांच्याकडे. धन्यवाद ओमकार. या सन्मानी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमचे बदलापूरचे माजी नगरसेवक, कुळगाव बदलापूर नगर परिषद आदरणीय प्रशांत अण्णा कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय मयूरजी पिसेकर साहेबांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते दादांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती या ठिकाणी जपली जाते. प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी देवाप्रमाणे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2022-23 या दैदिप्यमान पर्वामध्ये